ज्या ज्या महामानवांनी समतेचा पुरस्कार केला त्या सर्व महामानवांना मी पहिल्या प्रथम त्रिवार अभिवादन करून आज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा इथे जमलेल्या तमाम समाज बांधवांना पहिल्या प्रथम क्रांतिकारी जय जिजाऊ करून मी माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करणार आहोत। तेव्हा आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य द्याल एवढी अपेक्षा आहे। माझी जाऊला वंदित मी त्या शिवाजीला वंदितो मी त्या संभाजीला वंदुनिया शाहूराजाला वंदितो मी त्या जिजाऊला वंदितो मी त्या शिवाजीला वंदितो मी त्या संभाजीला वंदुनिया शाहूराजाला वंदितो मी की 16व्या शतकामध्ये या देशामध्ये जो महामानव जन्माला आला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्या प्रथम वंदन करत आहोत। आपण सर्वजण वंदन करण्यासाठी जमलेले आहोत। म्हणून हिंद देशाच्या रक्षणासाठी लढा लढलास या रयतेसाठी तूच शिकविला आम्हा लढाया शिवराया तूच शिकविला आम्हा लढाया तूच शिकविला आम्हा लढाया शिवराया करतो वंदन तुला शिवराया श्रद्धेने करतो वंदन तुला शिवराया देशाच्या रक्षणासाठी लढा लढला या रयतेसाठी म्हणून त्या शिवाजी महाराजांना वंदन आहे। म्हणून म्हणायचं आहे ना होता वो शिवाजी ना होता वो शिवाजी खुशियों का सिलसिला नहीं होता बेरंग रहती है जमी आसमां का रंग नीला नहीं होता ये भारत तो कब का पाकिस्तान बन जाता यारो ये भारत तो कब का पाकिस्तान बन जाता यारो। यहाँ
शिवाजी जैसा हीरा मिला नहीं होता, हीरा मिला नहीं होता. 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले. या देशावर मुघलांची सत्ता होती, पोर्तुगीजांची सत्ता होती, त्यांची हुकुमशाही होती आणि हुकुमशाहीच्या विरोधात शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं बंड पुकारलं. शिवाजी महाराजांकडे कोणतंही सैन्य नसताना, कशाचंही पाठबळ नसताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांना वंदन आहे. माझे वंदन त्या अमिताभ बच्चनला नाही, माझे वंदन त्या ऐश्वर्या रायला नाही, माझे वंदन टाटा बिर्लाला नाही, माझे वंदन अंबानीला नाही. मग शिवाजी महाराजांना वंदन का? तर जिजाई शहाजीचा जिजाई शहाजीचा तो बाळ होता, त्या मोघलांचा दुकाळ होता. जिजाई शहाजीचा तो बाळ होता म्हणून म्हणायचं आहे, अजी किसी की कोख से सांप पैदा हुआ, किसी की कोख से सांप पैदा हुआ, अजी किसी की कोख से पाप पैदा हुआ, लेकिन जिजाऊ ऐसी माता थी जिसकी कोख से वो बाप का बाप पैदा हुआ. म्हणून शिवाजी महाराजांचं युद्ध, शिवाजी महाराजांची लढाई कोणाही जाती धर्माच्या विरोधात नव्हती. शिवाजी महाराजांची लढाई कोणाही माणसाच्या विरोधात नव्हती, तर शिवाजी महाराजांची लढाई समतेसाठी होती. शिवाजी महाराजांची लढाई मानवतेसाठी होती आणि म्हणून त्या शिवांना पहिल्या प्रथम वंदन होत आहे. हो जिजाई शहाजीचा, जिजाई शहाजीचा तो बाळ होता, त्या मोघलांचा दुकाळ होता. जुलमी सत्तेचा तुकाळ होता, जुलमी सत्तेचा तुकाळ होता, त्याला जाळणारा दुधाळ होता. स्वराज्याचा तुळतला पाया शिवराया, स्वराज्याचा तुळतला पाया शिवराया, स्वराज्याचा रचला पाया. अगदी लहानपणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. त्यावर शिवाचं वय फक्त 15 वर्षाची शिवा होती. 15 वर्षाची शिवा असताना शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली. या महाराष्ट्रामधले असलेले मराठे शूर असून मुघलांच्या दरबारामध्ये गुलामी करत होते. म्हणून शिवाजी महाराजांना या अन्यायाच्या विरोधात चिड आली आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा तुळतला पाया शिवराया, स्वराज्याचा तुळतला पाया शिवराया, करतो वंदन तुला शिवराया. श्रद्धेने लक्षात, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि कशाची पर्वा केली नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, शिरावरती
बांधून मरण शिरावरती बांधून मरण बहुजनाचे केलेस तारण शिरावरती बांधून मरण. शिवाजी महाराजांनी मरण आपल्या कंपाळाला बांधून शिवाजी महाराज एकटेच फिरायचे आणि म्हणून म्हणायचं आहे मानवतेचे दुश्मन या मानवतेचे दुश्मन आधी मापिले शिवबाले या मानवतेचे दुश्मन आधी मापिले शिवबाले तेच दुश्मन आधी कापिले शिवबाले माझी जाऊच्या आणि तलवारीच्या बळाले राज्य बहुजनांचे स्थापिले शिवबाने राज्य बहुजनांचे स्थापिले शिवबाने आणि म्हणून त्या शिवबाना वंदन आहे. शिरावरती बांधून मरण बहुजनाचे केलेस तारण कधी कुणाला गेला ना शरण कधी कुणाला गेला ना शरण स्वराज्याचे बादील चंदला सोमाशी जळविली काया शिवराया चंदला सोमाशी जळविली काया शिवराया करतो वंदन तुला शिवराया सदेने करतो वंदन तुला शिवाना वंदन नहीं. बहुजन पालक जानता राजा बहुजन पालक जानता राजा जगात झाला गाजावाजा बहुजन पालक जानता राजा जगात झाला गाजावाजा म्हणून म्हणायचं आहे. शिवाजी महाराज कसे होते. पोलादी छाती पाळा समान होता. पोलादी छाती पाळा समान वर होता. धरतीला कंप सुटावा असा मेघा समान स्वर होता. अभ्यासा त्या इतिहासाला छत्रपती शिवबा या देशामधला एक कोहिनूर होता आणि म्हणून त्या शिवाला वंदन आहे. बहुजन पालक जानता राजा जगात झाला गाजावाजा साक्षीला इतिहास ताजा साक्षीला इतिहास ताजा होणार नाही जगिया तुझ्या होणार नाही साक्षीला इतिहास ताजा. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना अंगाला काटे येतात. म्हणून म्हणायचं आहे आज सागर में पानी कितना है ये जाकर मछलियों से पूछो. सागर में पानी कितना है जाकर मछलियों से पूछो.
करनी है दुश्मनी कैसे पाकिस्तान से पूछो, लड़ने का तरीका कैसा जर्मनी और जापान से पूछो, होती है मोहब्बत कैसे हिंदुस्तान से पूछो, और तलवार कैसी चलानी है जाकर शिवबा को पूछो, जाकर शिवबा को पूछो. म्हणून अशी शिवाजी महाराजांना वंदन. साक्षीला ह्या इतिहास ताजा बोलायला जगिया तुझ्या, बोलायला साऱ्या मानवावर लाविली माया शिवराया, हो साऱ्या मानवावर लाविली माया शिवराया, साऱ्या मानवावर लावलेली माया. शिवाजी महाराजांनी असा भेद केला नाही कोण्याही जातीचा, कोण्याही धर्माचा, कोण्याही वंशाचा, कोण्याही पंथाचा शिवाजी महाराजांनी मनात द्वेष केला नाही. सर्वांना समानतेची वागणूक दिली. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकाला सांगितलं होतं की माझ्या राज्यामधल्या कुण्याही मस्जिदीला हात लावायचा नाही, माझ्या राज्यामधल्या कुण्याही माया भगिनीवर अन्याय अत्याचार होता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा आदेश होता. म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायचे आहेत. काय शिवाजी महाराजांचं युद्ध, शिवाजी महाराजांची लढाई आजही आम्हाला साक्ष देते समतेची, ममतेची, मानवतेची. आणि म्हणून त्या शिवांना पहिल्या प्रथम वंदन गाताव. लक्ष असावं. हो साऱ्या मानवावर लाविली माया शिवराया, साऱ्या मानवावर लाविली माया शिवराया, करतो वंदन तुला शिवराया. जर का शिवबा झाले नसते, जर का शिवबा झाले नसते, कुणीच हिंदू राहिले नसते. जर का शिवबा झाले नसते, कुणीच हिंदू राहिले नसते. शिवाजी महाराजांनी धर्माला जपलं, शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक माणसाला जपलं. म्हणून त्या शिवाजी महाराजांचे आचार विचार आम्हाला आत्मसात करायचे आहेत. आजही कधी कधी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत असताना, या देशामध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी केली असताना आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण होते. आज शिवाजी महाराज असते त्या देशामध्ये अतिरेकी आले नसते. आज शिवाजी महाराज असते मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले नसते. आणि म्हणून आज आम्हाला शिवाजी महाराज हवे आहेत. म्हणून म्हणायचंय काय, अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या भूमीला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवाजी महाराज होते कसे म्हणून म्हणायचं आहे. आमच्या तरुणांनी शिवाजी महाराजांचे गुण घेतले पाहिजे. कोणते? वाघाचा सिंहाचा तो छावा पाहिजे,
ऐका, ओठाचा सिंहाचा तो छाव पाहिजे, ओठाचा सिंहाचा तो छाव पाहिजे, और आज भारताला तो शिवा पाहिजे. आज भारताला शिवा पाहिजे. का पाहिजे तर अहो जाती धर्माच्या नावावरती इथे, जाती धर्माच्या नावावरती इथे बॉम्बस्फोट घडवी ती अतिरेकी इथे. भ्रष्टाचार अत्याचार रोज घडे कुठे, भ्रष्टाचार अत्याचार रोज घडे कुठे, और मंदिर मस्जिद पाडतात कुठे. अंधाराला कापणारा तो दिवा पाहिजे, पाहिजे, और आज भारताला तो शिवा पाहिजे. आज भारताला शिवा पाहिजे. का पाहिजे तर या भारताचा करेल्या उत्कर्ष, हो या भारताचा करेल्या उत्कर्ष, छत्रपती शिवाचा घ्यावा दर्श. या भारताचा करेल्या उत्कर्ष, छत्रपती शिवाचा घ्यावा आदर्श. कोणता आदर्श घेतला पाहिजे? शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षामध्ये स्वराज्याची स्थापना केली. अगदी बालवयामध्ये शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात हातामध्ये नंगी तलवार घेऊन उभे टाकले. 15व्या वर्षाचं वय शिवाजी महाराज, अगदी बालवयात शिवाजी महाराजांनी क्रांतीचं बंड पुकारलं. आताची 15 वर्षाची मुलं दारू पिया शिकले. म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. दारू पिया शिकले, पुड्या खा शिकले, पिढ्या पिया शिकले, बिअर बार मध्ये जाऊन बाटल्या पिया शिकले. तोंडाले शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराज की जय. पोटामध्ये दारूची बाटली भाऊ. मी म्हणत नाही दारू वाईट आहे, कारण माणसाने दारू पिली पाहिजे. का पिली पाहिजे असं म्हणतात कि जान दारू नाही प्याला, कि जान दारू नाही प्याला, कि जान दारू नाही प्याला त्याचा जन्म वाया गेला, कि ज्याला पिलं एक माप कटून जाईल त्याच सार पाप. पिणार माणसं म्हणत असते चांगली गोष्ट आहे, चांगला सांगायला शाहीर सत्य आहे. ज्याला पिलं एक माप कटून जाईल त्याचं पाप, ज्याच्या पोटात एक शिशी अरे सारे देव त्याच्या पाशी. 33 कोटीला 33 कोटी. एवढे देव एका शिशी बाटली मध्ये येत असतील तर पियाला काय हरकत? पिली पाहिजे. ज्याच्या पोटात एक शिशी सारे देव त्याच्या पाशी. अरे तुकोबानी दारू प्याला त्याचा देह वैकुंठाला गेला. तुकाराम महाराजांनी दारू पिली, शिवाजी महाराजांनी दारू पिली, पण कोणती? आपण कोण्या घराचा पाला? आपण काय ना. लोक म्हणतील चांगले, पण शिवाजी महाराजांनी दारू पिली, क्रांतीची आली, त्याला नशा आली. मी या समाजाचं भलं केलं पाहिजे, या देशाचं भलं केलं पाहिजे. संत तुकोबानी दारू पिली अभंग गाथीची आणि त्यांना नशा आली, या समाजाचं मी भलं केलं पाहिजे. पण आमची माणसं दारू पितात कोणती? विदेशी.
भेटण्यात गेलं की देशी, जंगलात गेलं की मोहाची, लयच भेटण्यात गेलं की गुळाची, आणि आम्हाला निश्चय ते फक्त नाहलीमध्ये लोगायची. म्हणून म्हणायचंय अच्छा शिवसैनिकांना काय, अजी जुलूम के खिलाफ उड़ जाए ऐसे तो हाथ पैदा कर, जुलूम के खिलाफ उड़ जाए ऐसे तो हाथ पैदा कर, शिवबा को चाहने वालों की पहले सच्ची साथ पैदा कर, आज मरना है सभी को एक दिन यहाँ, मगर दुनिया में नाम हो जाए ऐसी तू बात पैदा कर. शिवाजी महाराजांचा आदर्श हा घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श हा घेत कोण कोण घेते, कोणी नाही बाबा. इलेक्शनच्या काळात तिकडचे लोक नाव घेतात शिवाजी महाराजांचा जय असो, परंतु शिवाजी महाराजांनी केलेला इतिहास कोणाला माहित नाही. आजही महाराष्ट्राच्या कोण्याही खेड्यामध्ये साहेब शिवाजी महाराजाची जयंती होत नाही, जिजामातेची जयंती होत नाही. कधी शिवाजी महाराज जन्मले आम्हाला माहित नाही. फक्त आम्ही म्हणतो शिवाजी महाराजांचा विजय असो. म्हणून त्यांना मला सांगायचं आहे, आज सारे जहां के गम को हम भुलाने वाले हैं, सारे जहां के गम को हम भुलाने वाले हैं, आज दुश्मन को भी दिल लगाने वाले हैं. आज छत्रपति शिवा का इतिहास पढ़ के देखो, हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. आणि हा शिवाजी महाराजांचा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे. शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली कशासाठी, अन्यायाचा बिमोड करण्यासाठी. आणि म्हणून हा आदर्श आम्हाला करायचा आहे. देशामधला अन्याय अत्याचार आम्हाला संपवायचा आहे. आणि म्हणून या भारताचा करेल्या उत्कर्ष, छत्रपती शिवबाच घ्यावा आदर्श. छत्रपती शिवाचा घ्यावा आदर्श. म्हणून मला पहिल्या प्रथम सांगावं वाटतंय, कारण मी जातीने मराठा आहे. मग मराठा म्हणायचं कुणाला, जो माणूस स्वाभिमानी आहे, जो माणूस इमानदार आहे, जो माणूस लढाऊ आहे, जो माणूस हिंमतबाज आहे, त्याला मराठा म्हणायचं. आणि म्हणून म्हणायचंय काय, मानवतेसाठी करावा संघर्ष, मानवतेसाठी करावा संघर्ष, सुखी दिसावा हा भारत देश. आणि म्हणून स्वाभिमानी मर्दानी तो छवा पाहिजे, स्वाभिमानी मर्दानी तो थवा पाहिजे. अरे आज भारताला तो शिवा पाहिजे. शिवाजी महाराज होते कसे, शिवाजी महाराज इतके मोठे होते की त्या हिमालयाला लाज वाटावी. शिवाजी महाराज इतके शीतल होते की त्या लोण्यास लाज वाटावी. शिवाजी महाराज क्रांतीचे आग होते, त्या ज्वालामुखीला लाज वाटावी. एवढं शिवाजी महाराजाचं कार्य. स्त्रियाला सुद्धा लाज वाटावी असं स्पष्ट आहे. आणि म्हणून आज शिवाजी महाराजाची या देशाला गरज आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, अहो मायले कसून होता तो जाणणारा, अहो मायले कसून होता तो जाणणारा, जन्मदात्या आईला गुरु मानणारा. आणि जन्मदात्या आईला गुरु मानणारा शिवा होता, जिजामातेला तो गुरु मानायचा.
जिजामातेने शिवाला घडवलं वाढवलं. अहो ज्यावर शिवाजी महाराज जिजामातेच्या उदरामध्ये होते त्यावर जिजामातेने स्वप्न पाहिले. जिजामातेला वाटलं, काय वाटायचं जिजामातेला? वाटायचं की मी घोड्यावर बसावं. जिजामातेला वाटायचं मी किल्ले जिंकावे. जिजामातेला वाटायचं आपले एक स्वतःचं राज्य असलं पाहिजे. ही शिवाजी महाराजाची आई जिजाईने शिवाजी महाराज पोटामध्ये असताना स्वप्न पाहिले. आणि म्हणून शिवाजी महाराज या देशाचे कर्तबगार राज्य झाले. भाऊ म्हणून आमच्या मायाला विनंती आहे की आपण जिजामातेचं आचरण केलं पाहिजे. आपल्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे. पण आमच्या बाया, एखादी जर बाई गरोदर असली की आमच्या बायाला स्वप्न पडतात, आमच्या बायाला इच्छा होतात. काय इच्छा होतात? एखादी बाई जर गरोदर असली की त्या बाईला वाटते माय काही ना काही खावं. कोण्या बाईला वाटतंय मी बुंदी खावं. कोण्या बाईला वाटतंय मी कोळशी खावा. कोण्या बाईला वाटतंय मी सारवण खावा. कोण्या बाईला वाटतंय माय मला आंबटच खावं वाटायला, चिचा खावा, आंबी खावा, जांभळं खावा. म्हणून माय आपल्यामध्ये शिवाजी महाराज आता होत नाहीत. याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या आताच्या नवीन मुलगी, लग्न झालेल्या मुलीच्या स्वप्न पडतात. शिवाजी महाराजाच्या आईला जिजामातेला स्वराज्याचे स्वप्न पडू लागले. पण आताच्या मुलीला स्वप्न कसे पडतात? आताच्या मुलीला स्वप्न कसे पडतात? ती मुलगी मध्ये काय? अगं सांगू कसं, तुम्हा बोलू कसं, अगं गुपित हे तुम्हा खोलू कसं, अगं समुद्राचा घोटाळा झाला. बघा आताच्या मुलीला स्वप्न पडतात. आणि ती म्हणते अगं समुद्राचा घोटाळा झाला. काल स्वप्नामध्ये माझा सजना ग माझी 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 पप्पीच घेऊन गेला. काल स्वप्नामध्ये माझा सजना ग माझी पप्पीच घेऊन गेला. काल स्वप्नामध्ये माझा सजना ग पप्पीच घेऊन गेला. मग तिच्या पुढे शिवाजी महाराज जन्म येईल? अजिबात नाही. त्या जिजामातेचं आपण आचरण केलं पाहिजे. म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आचरण करू नका त्या माधुरीचं, आचरण करू नका त्या ऐश्वर्याचं, तुमचा दर्जा खुदा होईल. आचरण करा त्या मा जिजाऊचं, तुमची घरोघरी पूजा होईल, घरोघरी पूजा होईल. कारण जिजामातेने स्वप्न पाहिले. कोणते स्वप्न पाहिले? जिजामातेने ठरवलं होतं की माझ्या पोटी जन्म आला बा या देशाचा राजा बनेल. आणि त्या जिजामातेनं स्वप्न पाहिलं. ती जिजामाता म्हणायची काय? अहोराय गडावर शिवनेरीवर एकटीच ती राही. ती निजामशाही आदिलशाही डोळ्याने ती पाही. अहोराय गडावर शिवनेरीवर एकटीच ती राही. ती निजामशाही आदिलशाही डोळ्याने ती पाही. त्या स्वराज्याचे मनामध्ये स्वप्न पाहत राही. माझी ग आई जिजाई, माझी ग आई, माझी ग आई. जिजामातेने स्वप्न पाहिले. आणि म्हणून म्हणायचं काय? आग कोकण पुण्यभूमीत शूर मराठे असताना, आग मोगलाच्या त्या बाजूने पाहत होती लढताना.
त्या क्रांतीच्या निखाऱ्यात पेटत राही माझी ग आई जिजाई, माझी ग आई, माझी जिजामातेने पाहिलेलं स्वप्न शिवाजी महाराजांनी साकार केलं आणि म्हणून म्हणायचं आहे तलवार एक धारी तर शिवबा दुधारी होता, तलवार एक धारी तर शिवबा दुधारी होता, साऱ्यांच्या मोगलांना एकटाच भारी होता, तलवार एक धारी, तलवार एक धारी शिवबा दुधारी होता, साऱ्या त्या मोगलांना एकटाच भारी होता, तलवारीच्या तयांचा दुश्मनाला धाक होता, वऱ्याला पुरून उरणारा असा तो शिवा खतरनाक होता. आणि त्या शिवाजी महाराजांनी चांगल्या चांगल्या वऱ्याला पाणी पाजवलं आणि त्याचे आपण वंशज आहोत. आणि म्हणून म्हणायचं आहे अहो जुलमी राजाच्या जुलमाले प्रजा दुःखी होती ग, तोंडा सुनी सारे ही प्रजा मुखी होती ग, रयतेला पोट भर मिळत नव्हतं, पाऊली आगे हाल जलाचे होई जिजाऊ त्रासलेली जनता सारी, त्रासलेली जनता सारी जवळ पाही, त्रासलेली जनता सारी जवळून पाहिजे. जिजामातेनी येथील रयतेचं दुःख जाणलं. कारण या देशामध्ये 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रावर अनेक लोकांनी स्वाऱ्या केल्या. परक्यांच्या स्वाऱ्या होत असताना रयतेच्या पिकामध्ये उभ्या पिकामध्ये घोर चरायचे, रयतेला त्रास द्यायचे. परंतु त्या मोगलशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती. परंतु त्या शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षामध्ये स्वतः हिंमत केली. शिवाजी महाराजाकडे काय होतं? शिवाजी महाराजाकडे फक्त इमानदार मावळे जमा केले, बाजी प्रभू सारखे माणसं मिळाले, तानाजी मालुसरे सारखे माणसं मिळाले. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून आणली, कल्याणच्या सुभेदाराची सून आणून शिवाजी महाराजांच्या पुढे उभे केली. त्यावेळेस सैनिकांना वाटलं शिवाजी महाराज आम्हाला शाबासकी देतील, बक्षीस देतील. सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या पुढे सून उभी केल्या शिवाजी महाराजांनी सैनिकांना बाहेर पाठवलं. आणि त्या मातेकडे पाहून शिवाजी महाराज म्हणाले, हे माते, अगं तू किती सुंदर आहेस, अगं तू किती सुंदर आहेस, अगं तुझ्या वाणी जर माझी आई असती तर मी किती सुंदर जन्मला असतो ग, मी किती सुंदर जन्मला असतो. हा शिवाजी महाराजाचा आम्हाला आदर्श घ्यायचा आहे. परंतु आताची आमची मुलं एखादी नक्की पोरगी असेल, वक्ती असेल, रस्त्याने जात असेल, तिच्या पाठीमाग 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 जातात आणि तिला विनाकारण हे क्या बोलती तू, घूमेंगे नाचेंगे गाएंगे आयस करेंगे, किसने देखा तो जूते भी खाएंगे और क्या. अशी आमची आताची परिस्थिती झाली हो. म्हणून आम्हाला शिवाजी महाराज आमच्या आचरणामध्ये आणायचा आहे. आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांना वंदन करतोय का, हो जर का शिवबा झाले नसते कुणीच हिंदू राहिले नसते,
शिवाजी महाराजांनी या धर्माला वाचवलं, या देशाला वाचवलं, सगळ्याची मून झाली असती. कारण दिल्लीचा मुघल बादशाह एवढं प्रबळ सैन्य असताना जेव्हा शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला जिंकायला सुरुवात केली तेव्हा सयाजी राजांनाही प्रश्न पडला होता की माझा मुलगा एवढ्या मोठ्या मोगलशाहीच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय, आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांना वंदन आहे. अहो जरी का शिवा झाले नसते कुणीच हिंदू हिले नसते. कुणीच हिंदू राहिले नसते. शिवाजी महाराजांनी सर्व समाजासाठी काम केलं, जातीभेद केला नाही. परंतु आताच्या या समाजाने या महामानवांना जाती जातीमध्ये वाटणी केली. जाती जातीमध्ये मराठ्याची माणसं म्हणतात शिवाजी महाराज आमचा, ब्राह्मणाचे माणसं म्हणतात लोकमान्य टिळक आमचा, माळ्याची माणसं म्हणतात फुले आमचा, बुद्धाची माणसं म्हणतात बाबासाहेब आमचा, मातंगाची माणसं म्हणतात अण्णाभाऊ साठे आमचा, धनगर म्हणतात अहिल्याबाई होळकर आमची. जाती जातीमध्ये विभागणी केली बाबू, जाती जातीमध्ये विभागणी केली आणि या महामानवांना अंकुचित केलं या समाजाने स्वतःच्या स्वार्थासाठी. एवढंच काय, पण जाती जातीमध्ये भांडण लावत असताना ज्या ज्या ठिकाणी कुठे शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्या पुतळ्याची कुठे कुठे विटंबना केली जाते. जातीय तणाव वाढतो, भानगडी वाढतात, आणि भानगडी लावणारे काम करणारे हे अवलाद आपल्याला बाहेर काढायचे आहे साहेब. आणि म्हणून त्यांच्यासाठी लिहितो काय, आजी बंबई के प्लेटफॉर्म पर बाजारू औरत के साथ कोई शैतान लेटा होगा. मुंबई की प्लेटफॉर्म पर बाजारू औरत के साथ कोई शैतान लेटा होगा, जरूर उसे कोई पागल कुत्ते ने काटा होगा. आज शिवाजी के पुतले की विटंबना करने वाला जरूर कोई छिनाल का बेटा होगा. आज देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा भाऊ 60 वर्षे लोटले, परंतु जातू धर्माच्या नावावर इथे दररोज भानगडी होतात. त्याचं कारण आहे येथील लोक स्वतःचं राजकारण करण्यासाठी या महामानवाच्या नावाचं वापर करत आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण सावधान राहिलं पाहिजे. आणि मग त्या शिवाजी महाराजांना वंदन करतो, त्यांचे गुण आपण आत्मसात करावे. म्हणून म्हणायचंय काय, जर का शिवबा झाले नसते कुणीच हिंदू राहिले नसते. कुंकू बाजारी विकले नसते, कुंकू बाजारी विकले नसते. पाच मुस्लिम झाले असते. परंतु शिवाजी महाराजांनी वाचवलं आम्हाला बापू, आणि म्हणून म्हणायचं आहे, दराले दुनिया को अमेरिका का राज बाकी है, दराले दुनिया को अमेरिका का राज बाकी है, दिखाने के लिए वो ब्रिटेन का ताज बाकी है, फना कर दूंगा इस दुनिया को चीन का अंदाज बाकी है. बरसों सालों से ये भूतों का आवाज बाकी है, लेकिन जब तक ये सूरज और चांद रहेगा तब तक मेरे शिवबा का नाम बाकी है, नाम बाकी है, नाम बाकी है. म्हणून आम्हाला त्याचे नाव चालवायचंय. खेड्यापाड्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे, मा जिजाऊची जयंती केली पाहिजे. अहो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आम्हाला बघितलं की आम्हाला वाटतंय, आणि कोणती माय म्हणते की बापू बघा शिवाजी महाराज कसे घोड्यावर बसून आहेत, हातामध्ये नंगी तलवार आहे, अन्यायाच्या विरोधात उठणारी तू हातामध्ये घे. आणि म्हणून हा शिवाजी महाराजाच्या फोटोकून आम्हाला आदर्श आहे. आम्ही आमच्या घरामध्ये कोणी लोक शिवाजी महाराजाचा फोटो लावत नाहीत. मा जिजाऊचा फोटो भेटत नाही, हो भेटत नाही. काही काही लोक लावतात, शिवाजी महाराजाचा फोटो लावतात, एका बाजूला जिजामातेचा फोटो लावतात आणि त्याच्या बाजूला शाहरुख खानचा फोटो लावतात. बघा आमची मानसिकता. आणि म्हणून त्या शिवांना जयंतीच्या निमित्तानं वंदन करायचं आहे. आणि म्हणून म्हणतोय काय, कुंकू बाजारी
नसते परत मुस्लिम झाले असते कैलास 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 पीठाची धरलीच छाया शिवराया कैलास पीठाची धरलीच छाया शिवराया करतो वंदन तुला शिवराया हिंद देशाच्या रक्षणासाठी लढा लढला साठी तूच शिकविला बालढाया शिवराया तूच शिकविला बालढाया शिवराया करतो वंदन तुला शिवराया